याशी गावाची हाल आहे। आता ॲम्ब्युलन्स वापस चालली, पेशंट मरल नाही तर वाचल तो नंतरचा विषय। फक्त तुम्ही आता ॲम्ब्युलन्स पाहा वापस चालली, या पुलावर पाणी दाखव, पाणी दाखव, पाणी दाखव। न्यूज 29 महाराष्ट्र, तुमच्या आवाजाची, तुमच्या हक्काची बातमी। सिल्लोड तालुका प्रतिनिधी योगेश पानोतकर। जीवन मृत्यूच्या दारात थांबलेली रुग्णवाहिका, प्रशासनाच्या अनास्थेची गंभीर कहाणी। सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील नदीवरील पुलाभावी गरोदर महिलेला आणण्यासाठी गेलेली रुग्णवाहिका वापस माघारी। सिल्लोड तालुक्यातील अनेक गावात सध्या पावसाने थैमान घातल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून तालुक्यातील आमठाणा या गावात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे। गावात एक गर्भवती महिला बाळंतपणाच्या वेदनांनी तळमळत असताना तिला रुग्णालयात नेण्यासाठी आलेली रुग्णवाहिका गावाबाहेरील नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे व नदीवरील नसलेल्या पुलाअभावी गावच्या बाहेरच अडकून पडली। पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की रुग्णवाहिका पुढे जाण्याची कोणतीही शक्यता नव्हती। यामुळे रुग्णवाहिकेतील चालक आणि डॉक्टर हतबल झाले आणि त्यांना रुग्ण न घेऊन जाता माघारी परतावे लागले। पाण्याच्या या प्रवाहामुळे जीवन मृत्यूच्या सीमेवर थांबलेली ही रुग्णवाहिका प्रशासनाच्या अनास्थेची खरी कहाणी सांगते। गावकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करत सांगितले की या नदीवरील पुराची दुर्दशा अनेक वर्षापासून अशीच आहे। अनेक वेळा विनंती करूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे। प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे आज एक गर्भवती महिलेचा जीव धोक्यात आला असून या घटनेमुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी प्रशासनाला 15 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे। जर या पुलाचे काम त्वरित सुरू झाले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा राहुल पाटील सपकाळ यांनी दिलेला आहे। या घटनेने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। आपत्कालीन परिस्थितीत ही रुग्णवाहिका जर रुग्णांपर्यंत पोहोचू शकत नसेल तर सर्वसामान्यांनी कोणाकडे मदतीची अपेक्षा करावी? प्रशासनाच्या असभ्य दुर्लक्षामुळे आणखी किती जीव धोक्यात येणार? अशा घटना घडू नये म्हणून शासन कधी पावले उचलणार? अशा अनेक प्रश्नांनी इथला नागरिक चिंतित झालेला आहे। आज या ठिकाणी आमठाण्यामध्ये बावळा नदीला पाणी आल्यामुळं आज ही ॲम्ब्युलन्स पुलाच्या बाहेर थांबलेली आहे आणि गावामध्ये डिलिव्हरी पेशंट अर्जंट डिलिव्हरी 9वा महिना चालू आहे। ॲम्ब्युलन्स 102 ॲम्ब्युलन्स आली गावामध्ये, पुलाजवळ येऊन थांबली, पण या पुलाच्या पाण्याच्या अभावी गाडी पलीकडे जाऊ शकत नाही। या पुलासाठी शासनाने, आमदाराने, खासदाराने, या पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब या आमच्या गावाची अशी दशा होईल याच्याकडे जर तुम्ही लक्ष देऊन आमच्याकडे पहा, नाही तर तुम्हाला आम्ही एक 15 दिवसामध्ये तुमच्या घरापुढे उपोषणाला बसणार आहे। ही ॲम्ब्युलन्स तुमच्या दारापुढे उभी आहे। ही ॲम्ब्युलन्स डिलिव्हरी पेशंटसाठी गावात यायले। आज या ॲम्ब्युलन्सला पेशंट पलीकडे, गाडी अलीकडे व्हायले। पालकमंत्री महोदय तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कलेक्टर महोदय दिलीप स्वामी साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे, एक 15 दिवसामध्ये या पुलाचा निर्णय लावा, नाही तर मी आपल्या कलेक्टर ऑफिस समोर उपोषणाला बसणार आहे। याच्यानंतर याची आमच्या गावाची दशा झाली नाही पाहिजे। मी कलेक्टर दिलीप स्वामी साहेब तुम्हाला हात जोडून विनंती करतो, या पुलाची दशा दाखवा, पूल दाखव, जरा पाणी दाखव, तिकडे बाई पाणी दाखव। या पुलाची अशी दशा कलेक्टर साहेब अशी होईल आहे, आपण त्वरित या पुलाच्या कामाची निविदा काढा, नाही तर कलेक्टर महोदय याशी गावाची हाल आहे। आता ॲम्ब्युलन्स वापस चालली, पेशंट मरल नाही तर वाचल तो नंतरचा विषय। फक्त तुम्ही आता ॲम्ब्युलन्स पाहा वापस चालली, या पुलावर पाणी दाखव, पाणी दाखव, पाणी दाखव। ॲम्ब्युलन्स वापस चालली, ॲम्ब्युलन्स वापस चालली। कलेक्टर साहेब मेहरबानी करा, गावावर आमठाण्याच्या मेहरबानी करा, नाही तर 15 दिवसांनी तुमच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार म्हणजे बसणार।